चला प्रिय मित्रांनो, आज आपण आपल्या गणिताच्या अभ्यासाला सुरुवात करू, ज्याचं नाव आहे जॉयफुल मॅथमॅटिक्स. आणि तुमचा वर्ग तुम्हाला माहीतच आहे. कुठल्या वर्गात शिकता बरं तुम्ही? क्लास 2मध्ये. जॉयफुल मतलब काय? आनंदाने आपल्याला हे मॅथ्स शिकायचे आहे. मॅथ्स म्हणजे काय तर गणित है ना. गणितामध्ये काय करतो आपण? नंबर काउंट करतो है ना. नंबर काउंट करतो आणि नंबरांसोबत खेळतो, मज्जा करतो है ना. तर आता बघूया आपला पहिला लेसन. अरे वा, हे बघा आपला पहिला लेसन काय आहे बरे? आपल्या पहिल्या लेसनचं नाव आहे अ डे ॲट द बीच. बीच काय असतं मित्रांनो? बीच असतं आपला समुद्र किनारा है ना. मतलब सी शोर, याला आपण बीच पण म्हणतो. जिथं खूप मोठा समुद्र असतो आणि त्याच्या बाजूला झाडे वगैरे असते, रेती असते आणि तिथे दुकाने असतात. तुम्ही पण तुमच्या आईवडिलासोबत कधी रिव्हरच्या किनाऱ्याला मतलब नदीच्या किनाऱ्याला गेले असाल, कधी तर तुम्ही समुद्रकिनारी पण गेले असाल घुमायला है ना. तर तिथे तुम्हाला अशी दुकानं दिसतात है ना. तर इथे एक मुलं गेलेली आहेत आणि ते कसे एन्जॉय करतायत आपण बघू. तिथे त्यांनी काय काय पाहिलं बरे? तुम्ही बघा बरं, तुम्हाला काय काय दिसतं चित्रामध्ये? बघा बरं चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? बघा बरं, जवळून बघा. ओ हो हो हो, छान. ही झाडे कुठली बरं? ओळखा बरं. अच्छा, समुद्र किनारी सहसा आपल्याला जी झाडे दिसतात, उंच उंच झाडे दिसतात, ती कुठली असते? कोकोनट ट्री. शाबाश, मतलब नारळाचे झाड. आणि बघा बरं, प्रत्येक नारळाच्या झाडाला मला तर सारखेच नारळ दिसत आहेत. मोजा बरं किती नारळ आहेत ते. मोजा बरं मित्रांनो, हे किती आहेत? मग हे मोजा. सारखेच आहे का बघा बरं? अरे वा, सारखेच आहे. बरं, मग अजून हे पण मोजा. हा पण मला एक ग्रुप दिसतोय. एकत्र ठेवलेल्या नारळांना काय म्हणू आपण? नारळांचा ग्रुप आहे ना. त्या एकेका ग्रुपमध्ये बघा बरं किती किती आहे. ओके, 1 2 3 4 5. ओके, 5. 1 2 3 4 5. अरे वा, 1 2 3 4 5. अरे वा, 5चा ग्रुप आहे ना. 5चा ग्रुप आहे. 5 5 5. किती बरं झाले असतील ते? 5 आणि 5. आपल्याला आपल्या एका हाताला किती बोटं असतात? 5. दुसऱ्या हाताला पण 5. तसंच या एका नारळाला 5, दुसऱ्या नारळाला पण 5. टोटल किती बोटं होतात मग आपले? 5 आणि 5 10. तर मग हे 5 आणि 5 किती झाले असेल बरं? काउंट करा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अरे वा, 5 आणि 5 10 झाले. मग अजून त्याच्या पुढं 5 आहे. अजून 5 मोजू आपण. 10 11 12 13 14 15. मतलब 10मध्ये अजून 5 टाकले आपण तर किती झाले? 15 झाले. वा वा, मतलब 15. 10 + 5 15. ओके, अजून 5 मतलब 5चा टेबलच तयार होतो आहे ना इथं. अजून 5 येतं म्हणजे 15 झाले. आता हे अजून 5 टाकले तर 5 15 16 17 18 19 20. अरे वा, अजून 5 टाकले तर 20 झाले. आणि आता बघूया, अजून 5 आहेत तर 20च्या पुढं अजून 5. 20च्या पुढे आपल्याला काउंट करायचे, कारण आपल्याला प्लस करायचे, मायनस करायचे. तर आपण मागे काउंटिंग करतो, त्याला म्हणतात बॅकवर्ड काउंटिंग. आणि पुढे करायचे तर त्याला म्हणतात फॉरवर्ड काउंटिंग. तर आपल्याला प्लस करायचे आहेत कारण की अजून आहेत शिल्लक आहे ना. तर 21 22 23 24 25. हो 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 हो, 25 नारळ आहे ना. 5चे किती ग्रुप झाले बघा? 1 ग्रुप है ना. 2 3 4 5. 5चे 5 ग्रुप.
म्हणजे झाले 25. 5 5 जा 25 असं पण म्हणतो आपण. ओके 25 झाले. पण अजून इथं कुठंतरी नारळ दिसत आहेत का? बघा बरं इथे. ओ हो खाली पडलेले आहेत. त्यांना बी काउंट करू मग आपण. बरं त्यांना काउंट केलं तर किती होतील बरं? 25 तर आपले झालेले आहे. 25 आपले झालेले आहे. 25च्या पुढं आपल्याला अजून 2 काउंट करायला लागेल. 25च्या पुढे काय येतं? 26 आणि 27. टोटल किती नारळ झाले? 27. व्हेरी गुड. शाबास. चला आता मित्रांनो आपण अजून मला इथे काहीतरी ग्रुप दिसायला लागले. कशाचा बरं ग्रुप आहे इथं? पाण्यामध्ये काय आहे बघा बरं. पाण्यामध्ये पाण्यामध्ये काय असणार? तुम्ही म्हणाल सर काही पण प्रश्न विचारतात. पाण्यामध्ये तर बोटच असणार. बोटच आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. चला मग मला काहीतरी 3 ग्रुप दिसतात बाबा इथे. तर बघू एका ग्रुपमध्ये किती बोट्स आहेत तर. ओके चला बरं काउंट करू. तुम्ही मला मदत करा काउंट करायला. बोला बरं. 1 2 3 4. ओके या ग्रुपमध्ये 4 आहे ना. चला मग आता बघू या ग्रुपमध्ये किती आहे. 1 2 3 आणि 4. अरे वा यामध्ये पण 4च आहे. आता या ग्रुपमध्ये बघू आपण. 1 2 3 4. अरे वा इथे 4 इथे पण 4 इथे पण 4. तुम्हाला 4चा टेबल येतो का? तुम्ही टेबल पण म्हणू शकता. 3 वेळेस 4 4 किंवा त्याला 3 वेळेस तुम्ही असं प्लस पण करू शकता एकत्र. जर तुम्हाला तसं नाही आलं तर तुम्ही डायरेक्ट इथून 1 2 3 4 काउंट करून शेवटपर्यंत काउंट करू शकता है ना. तर 4 आणि 4 किती होतं बरं? 4 फिंगर काढा. 1 2 3 4. अजून 4 फिंगर 1 2 3 4 आणि तिसरे पण 4 आहे तर अजून 4 फिंगर तुम्ही त्याच्यात काढू शकता आहे ना. तर हे 1 2 3 4 5 6 7 8. 2 ग्रुपचे झाले आपले 8. अजून 4 त्याच्या पुढं आपल्याला काउंट करायचे आहेत. 1 2 3 4. तर 8च्या नंतर काय येईल आपला? 9 10 11 12. अरे वा म्हणजे बोट किती आहेत? 12 आहेत. शाबाश. मतलब 4 4चा अगर 3 ग्रुप आले तर आपले किती होतात मित्रांनो? 12 मतलब 12 है ना. 4 है ना. 4 4 8 आणि 4 12. किंवा तुम्ही असे पण म्हणू शकता 4 + 4 8 + 4 12 4 + 4 12 है ना. व्हेरी गुड. असंच बरं मित्रांनो तुम्हाला आता एक इथल्या सर्व वस्तू मोजायच्या आहेत. काय काय बरं मोजायचं आहे तुम्हाला? बघा आता ग्रुपमध्ये बघायचं. तुम्हाला कोकोनट किती आहेत? कोकोनट किती आहे? कोकोनट किती आहे आपण मोजलंच आहे. कोकोनट किती आहे आपण मोजलंच आहे ना. कोकोनट तुम्हाला मोजून दाखवले मी. आता तुम्हाला मोजायचे. आता तुम्हाला काय मोजायचे? बोट पण मोजले आम्ही. आता तुम्हाला मोजायचं आहे ते आहे. तुम्हाला जे मोजायचं आहे ते आहे मित्रांनो. तुम्हाला आता बनाना मोजायचे. एका ग्रुपमध्ये किती बनाना आहेत ते तुम्ही बघायचं अगोदर. या ग्रुपमध्ये किती आहेत? या ग्रुपमध्ये किती आहे? या ग्रुपमध्ये किती आहे है ना. इथे ठेवलेले आहेत परत खाली. हे किती आहेत? पहिले ग्रुप मोजून घ्यायचे. एका ग्रुपमध्ये किती आहेत आणि मग नंतर जे ग्रुपपेक्षा कमी आहे छोटा आहे त्याला नंतर मोजू आपण. जसं आपण नारळाचे मोजले. तर एका ग्रुपमध्ये बघा बरं. इकडे मला 7 दिसत आहेत. 1 2 3 4 5 6 7. आणि इकडे किती आहेत? 1 2 3 4 5. म्हणजे 7 आणि 5. 7 आणि 5 किती होतात बरं? 5 आणि 5 10 आणि नंतरचे 2 असं आपले 12. केळी आपण किलोने घेतो का नगाने घेतो? एक केळी है ना. तर 5 आणि 7 12 होतात. तर 12लाच 1 डझन असंही म्हणतात. 1 डझन.
डझन. डझन. 1 डझन मतलब 12 वस्तूंचा ग्रुप. तर आपण केळी घेताना म्हणतो ना, आई बाबा म्हणतात, आपले मम्मी पप्पा बोलतात ना की 1 डझन केळी द्या, 2 डझन केळी द्या. 1 डझन घेतलं तर हा एक ग्रुप येतो 12चा. 2 डझन म्हटलं तर 2 ग्रुप येतात 12-12चे. 3 डझन द्या म्हटलं तर 3 डझन, है ना. हे 4, 5 असे 6 ग्रुप आहेत, है ना. तर मग किती झाले बरं ते केळी, ती तुम्हाला मोजावी लागेल. तर हे 12, हे 12, हे 12, हे 12, 12 आणि 12. 12, 12, 12, 12, 12, 12, 12, 12 अँड 12. 1, 2, 3, 4, 5, 6. 12. 12चे किती ग्रुप आहेत? 6 ग्रुप आहे. मग हे तुम्हाला मोजायचे आहेत. ओके, चालेल. मग त्याच्यानंतर आता तुम्हाला मोजायचं आहे मित्रांनो, तुम्हाला मोजायचं आहे आता ऑरेंज. ऑरेंज बघा किती आहे. तुम्हाला आवडतात ना ऑरेंज? फ्रूट्स आपण खाल्ले पाहिजे. फ्रूट्स खाणं चांगले असते. चिप्स आणि कुरकुरे बिलकुल खायचे नाही. हे तुम्ही मोजणार. नंतर तुम्हाला अजून याच्यावरती अभ्यास करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, चालेल. बघा आता बघा, कोकोनट मोजून झाले आपले, बोट मोजले आपण. आता मुले किती आहेत? चिल्ड्रन यांनी काय असतं बघा, चिल्ड्रन यांनी काय असतं? चिल्ड्रन मतलब तुम्ही. एक असलं तर आपण म्हणतो चाइल्ड. एक मुलगा असला तर आपण काय म्हणतो? चाइल्ड. है ना. चाइल्ड म्हणजे एक मुलगा. पण इथे एक मुलगा आहे का? खूप सारे आहे. तर आपण त्यांना काय म्हणणार? चिल्ड्रन. काय म्हणणार त्यांना? चिल्ड्रन. एक असला तर चाइल्ड आणि एकापेक्षा जास्त असले मुले चिल्ड्रन. तर तुम्ही वर्गात बसलेले सर्व चिल्ड्रन आहात, आहे का नाही. आता बघा किती मुली आहे, या किती मुलं आहेत, सगळे टोटल आपल्याला काउंट करायचे आहे. बघा आता मुलं किती आहेत. इकडे बघा बरं, तुम्हाला कुठं कुठे मुलं दिसतात? मुलं म्हणजे जे मोठे नाहीत ते मुलं, छोटे छोटे जे खेळतात, जे गाड्याजवळ जातात, बघतात, है ना. इथं मला काही मुलं दिसत आहेत बघा. इथं काही मुलं दिसतात, इथे काही मुलं दिसतात खेळताना, आणि इथं पण काही मुली दिसत आहेत. बघा हे किती आहेत, आणि मोजून तिथं आपल्याला लिहायचं आहे. कराल ना तुम्ही? सोपं आहे ना. व्हेरी गुड. चला आता आपण बघूया पुढे काय करायचं आहे आमच्या बाळांना. ठीक आहे, हे तुम्ही करा आणि मग मला पाठवा. ठीक आहे. आता बघा बरं, या पेजवरती काय दिले आहे आपल्याला. बघू तरी काय आहे इथे. वा 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 वा, छान छान छान. ते म्हणतायत लेटस डू मतलब कुछ तो काम करना है. चलो कुछ काम करते हैं. काय प्रश्न आहे बरं? माझ्या पाठीमागे बोला बरं तुम्ही. बोला माझ्या पाठीमागे. हां बोला. लुक ॲट द शॉप्स शोन इन द पिक्चर. त्या पिक्चरमध्ये काही शॉप्स दाखवले ना. शॉप मतलब दुकाने. त्या पिक्चरमध्ये दाखवलेले ना दुकाने. कोणी काही विकते, कोणी फळं विकते, है ना, कोणी फुगे विकते. फुग्याचं शॉप आहे. अजून कुठलं शॉप आहे? एक आंटी काहीतरी विकते ना. काय विकते रे आंटी? अच्छा, काहीतरी माळा विकते, है ना. नेकलेस बराबर. तर बघूया मग. नेकलेस. अजून अँड फिल इन द ब्लँक्स. ठीक आहे. आता बघा तुम्हाला काय म्हणतात ते ब्लँक्स याने काय असतं रे? खाली जागा. हे जे खाली जागा दिली ना, ही तुम्हाला भरायची आहे. पण ती तुम्ही भरणार, पण त्याच्यासाठी तुम्हाला हे कळायला पाहिजे काय प्रश्न विचारला आहे तो. चला पहिला प्रश्न बघू. तयार आहे ना तुम्ही? चलो आगे बढ़ते हैं. चला रे बाबा वाचूया.
देयर आर डॅश नेकलेसेस. आताच बोलून आपण नेकलेस. नेक याने काय, मान है ना. मानेमध्ये जो घालतो आपण हार त्याला म्हणतात नेकलेस है ना. मुली घालतात का सहसा. बरोबर. देयर आर डैश डैश नेकलेसेस ऑफ शेल्स. किससे बना है ये नेकलेस, शेल से बना है. वेरी गुड. विथ 10 शेल्स इन ईच नेकलेस. मतलब काय म्हणतात बघा ते, प्रत्येक नेकलेसमध्ये किती शेल्स आहे. एक नेकलेसमध्ये 10 शेल आहे. एक नेकलेस मतलब 10 शेल्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. मतलब 10 शेल्स. शेल्स मतलब काय, शंख. शंख असतात की बरं, शंख असतात ना. तुम्ही पाहिलं असेल ना रेतमध्ये शंख असतात आहे ना. तर शेल्स आहेत 10 आहेत एकामध्ये. एक ग्रुपमध्ये 10 नेकलेस. तर आपण बघायचे की 10चे किती ग्रुप आहेत. चला तर मग जाऊया मागे. बघूया तर किती नेकलेसेस आहेत बरं 10चे. ओके चला काउंट करूया बरं आपण. आता काउंट करू का. बरं बघा, हा एक ग्रुप आहे 1. हा दुसरा ग्रुप आहे 3 4 5 6 7 8 9 10. अरे वा, 10 नेकलेस आहे. 10 मुलांना देऊ शकतो आपण मग 10 नेकलेस. आता एका नेकलेसमध्ये किती बरं, तुम्हाला 10मध्ये काउंट करता येते का. 10 स्टेपमध्ये बघा बरं. 10 स्टेप पहिल्या वर्गामध्ये शिकले की तुम्ही. 10 20 30 40 50 आहे ना. चला बरं बघा, हे पहिला ग्रुप मतलब 10. दुसरा ग्रुप मतलब झाले 20. 3 यानी 30. 4 यानी 40 है ना. 5 यानी 50 है ना. 6 यानी 60. 7 70. 8 का बनेगा 80. 9 मतलब 90. 10 मतलब 10 है ना. 10 1वरती 10 असतो ना, तर हा 10चा 10 आहे. मग आपण कुठल्याही नंबरवर 10 दिला तर तो 10 वाढतो. तर एकावर 10 दिला तर 10 होतो. 2वर जर तुम्ही 0 दिला तर 20 होतो. 3वर दिला तर 30 होतो. 4वर दिला तर 40 होतो. आहे का नाही. बरं किती सोपं आहे ना. मग बघा आता 80 झालं होतं आपलं, हे 90 आणि झाले या 10वर अजून एक शून्य दिलं तर 100. मतलब टोटल किती आहे. 10चे 10 ग्रुप. 10चे 10 ग्रुप मतलब टोटल 100 शेल्स 10 नेकलेस बनवायला लागले आहेत. आलं का रे बाबा लक्षात. मग काय बरं उत्तर येईल इथं आपलं. चला बघूया. हां, आपल्या दुसऱ्या पेजवर जाऊया आपण. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का बरं आपल्याला. काय होता तो प्रश्न, काय होता रे प्रश्न. देअर आर डॅश डॅश नेकलेसेस ऑफ शेल्स विथ 10 शेल्स इन ईच नेकलेस. तो एक नेकलेस में 10 शेल्स है. ऐसे कितने नेकलेस आहे रे बाबा. किती नेकलेस मिळाले आपल्याला. आपण काउंट केले होते ना. किती होते सर्व नेकलेस, किती होते. 1 से लेकर 1 2 3 4 5 6 7 8 9 एंड आखिरी में एक था वो 10. सो देयर आर डैश डैश की जगह पे क्या आएगा 10 नेकलेसेस ऑफ शेल्स. शेल्स के कितने नेकलेसेस थे 10 नेकलेसेस थे. और हर एक इसमें कितने शेल्स है 10 शेल. देखो है ना. चलो अब देखते हैं. हाँ दूसरा प्रश्न देखते हैं. दूसरा प्रश्न कितने लोगों को समझ में आता है. ठीक है. देयर आर
डैश मतलब पता नहीं भाई हमें क्या है. देयर आर डैश ग्रुप्स, कुछ ग्रुप है वहाँ पे. देयर आर डैश ग्रुप ऑफ बलून्स, बलून के एक ग्रुप में डैश डैश ग्रुप्स ऑफ बलून विथ डैश डैश बलून्स इन ईच ग्रुप. पहले बलून के ग्रुप कितने हैं और ग्रुप में एक एक ग्रुप में कितने बलून हैं. एंड डैश डैश लूज बलून. लूज मतलब क्या? लूज मतलब जे ग्रुपमध्ये नाही असा एक एक बलून है ना, की ज्याचा ग्रुप नाही है ना. पहिले आपण बलूनच्या शॉपला जाऊया. चला तर मग बलूनच्या शॉपला जाऊया लगेच. ओहो, हे आहे आपलं बलूनचं शॉप. बघू बरं, बघा बरं बलूनच्या शॉपला काही बनवायची गरज नाही आपल्याला. ओके, एका एका ग्रुपमध्ये किती बलून रे बाबा, बघू तरी. हा एक ग्रुप आहे, हा एक ग्रुप आहे, हा एक ग्रुप आहे, हा सुद्धा एक ग्रुप आहे, हा सुद्धा एक ग्रुप आहे ना. बरं. ओहो, आणि हा पण एक ग्रुप आहे ना. एका ग्रुपमध्ये किती बलून आहेत रे, बघू तरी. 1 2 3 4. ओके, एका ग्रुपमध्ये 4 बलून आहेत. बरं, मग आता एका ग्रुपमध्ये 4 बलून आहेत. लूज बलून किती आहेत? लूज मतलब किती? जे ग्रुपमध्ये नाहीत, ग्रुप एवढे नाहीत, ग्रुपपेक्षा कमी, ते लूज बलून. तर लूज बलून आहे आपल्याकडं 2. किती आहे? 2 बलून आहे लूजमध्ये, बाकी सगळे ग्रुपमध्ये आहेत. ओके, किती ग्रुप आहेत आता आपण काउंट करूया. चला, हा झाला आपला पहिला ग्रुप, हा आपला दुसरा ग्रुप, आपला हा तिसरा ग्रुप है ना. 3 ग्रुप झाले आपले. खाली बघूया किती ग्रुप आहेत अजून. 3 ग्रुप तर आधीच झाले आपले. हा आपला चौथा ग्रुप बघा रे बाबा. हा आपला चौथा ग्रुप, 5वा ग्रुप आणि हा 6वा ग्रुप. 6 ग्रुप आहेत आणि प्रत्येक ग्रुपमध्ये 4-4 आहे. आणि लूज किती आहेत आपल्याकडे बलून? फक्त 2 आहे. आता द्याल ना तुम्ही बरोबर उत्तर? बघा बरं जमतंय का? बघा बरं बाळांनो, छान छान बाळांनो, बघा तरी जमते का तुम्हाला? शाबाश. बघू बरं आता काय उत्तर लिहिता तुम्ही. देअर आर डॅश डॅश ग्रुप. किती ग्रुप होते रे बाबांनो, सांगा बरं किती ग्रुप होते? वरती 3 आणि खाली 3. किती ग्रुप होते ते ग्रुप तुम्ही इथे लिहा. तुम्ही मोजा आणि लिहा. ग्रुप लिहायचे, ग्रुप ऑफ बलून्स विथ डॅश डॅश बलून. एका एका ग्रुपमध्ये किती बलून होते काउंट करा आणि इथे लिहा. बलून इन ईच ग्रुप. ईच ग्रुप मतलब हर एक ग्रुपमध्ये किती बलून आहेत ते मोजून इथे लिहायचे तुम्हाला. अँड डॅश डॅश लूज बलून. आणि मोकळे किती बलून होते जे ग्रुपच्या वेगळे होते. ग्रुपमध्ये तुम्ही पाहिलं किती होते, तर ग्रुपच्या व्यतिरिक्त किती होते फक्त तुम्हाला माहिती आहे, त्याचं बरोबर उत्तर इथे लिहा. ओके, शाबाश. चला आता सोडवूया तिसरा प्रश्न. काय बरं म्हणतो तिसरा प्रश्न? देयर आर मतलब वहाँ पे शॉप में देयर आर डॅश डॅश बंचेस ऑफ बनाना. आता बनानाचे जे ग्रुप आहेत त्याला काय म्हणतो आपण? बंच म्हणणार. बंच है ना. एक एक बंच पाहिला आपण किती होते. वरती काय लटकलेले होते बंच, बाजूला होते, काही शॉपकीपरजवळ होते है ना. देयर आर डॅश डॅश बंचेस ऑफ बनानाज विथ डैश बनानाज इन ईच बंच. हर एक बंच में कितने हैं वो भी हमने काउंट किया है, अगर आपको याद होगा तो आपने देखा होगा. एंड डैश लूज बनाना. और ग्रुप के अलावा जो कम थोड़े से हैं बनाना वो कितने हैं वो भी ते पण तुम्हाला काउंट करायचे आहेत. बरं का रे मुलांनो? बघा आता. जाऊया का शॉपला परत? चला बरं शॉपला जाऊ. बघू तरी बनाना शॉप. फ्रूट्स याला काय म्हणतात रे मुलांनो? कुठलं शॉप आहे? फ्रूट सेलर आहे ना. जो फ्रूट विकतो तो फ्रूट सेलर.
आणि जो अरे हे काय होतं आहे असं, का बरं असं होत असेल? ओके, मुलींना बनाना खायचा आहे ना, आणि ते विचारत आहेत आता. चला तर हे ग्रुप तुम्ही बघा मुलांना, काउंट तर आपण केलेलेच होते. एका ग्रुपमध्ये किती हे तुम्ही काउंट करायचं आहे. एका ग्रुपमध्ये किती आहे आणि असे ग्रुप किती आहे हे ग्रुप काउंट करा अगोदर. किती ग्रुप आहेत, यस. आणि एका ग्रुपमध्ये किती बनाना आहेत ते काउंट करा. ओके, मग हे याला म्हणतात लूज, म्हणजे या ग्रुपच्या व्यतिरिक्त किती आहेत ते काउंट करून तिथे लिहायचे आहे. होईल ना तुमच्याकडनं? होईल करणार, तुम्ही करू शकता रे बाबा, हुशार मुलं तुम्ही. ठीक आहे, चला तर परत जाऊ आपण प्रश्न करायला. चला आता झालं आपलं शॉपवरचं, है ना. इथे तुम्ही बराबर उत्तर लिहायचे आहे. किती बंचेस आहेत, ठीक आहे. आणि देर आर डॅश डॅश बंचेस, किती ग्रुप आहेत बघा, ऑफ बनानाज विथ डॅश डॅश बनाना. त्या एका बंचमध्ये किती बनाना आहेत ते इथे लिहा. बनाना इन ईच बंच मतलब हर एक बंचमध्ये किती बनाना आहेत ते इथे लिहायचे. आणि असे ग्रुप किती, बंचेस किती आहेत ते इथे लिहायचे. अँड लूज तुम्हाला आता शिकवलं की मी. लूज मतलब काय असतं रे? लूज मतलब मोकळे, मतलब ग्रुपच्या व्यतिरिक्त, ग्रुपपेक्षा कमी. जसं एका ग्रुपमध्ये 5-5 मुलं आहेत आणि काही 2 मुलं उरली, तर त्यांना काय म्हणू आपण, ग्रुपच्या व्यतिरिक्त. ते झाले आपले, है ना. तर ते तसे लूज बनाना किती आहेत, 1, 2, 3, 4, तसे तुम्हाला इथं लिहायचे आहे रे मित्रांनो. ठीक आहे, समजलं का रे बाबांनो? शाबाश. इथं लिहिणार तुम्ही लूज बनाना किती आहे. चला मग आता जाऊया बघा, आपली सुरभी जी आहे, सुरभी हैज़ कलेक्टेड सम सी शेल्स. क्या कलेक्ट किया उसने? काय जमा केलं रे बाबा मुलीने त्या? शी सेल उसने कलेक्ट किए, शी सेल्स, है ना. शी सेल्स तुम्हाला माहिती आहे ना, शंख. हे बघा इथे तिने जमा केले. मग काय केलं तिने त्या शी सेलचं? शी वॉन्ट टू हेल्प हर मदर इन मेकिंग ब्रेसलेट एंड नेकलेस. वो अपनी मम्मी को मदद करने वाली है क्या बनाने के लिए? ब्रेसलेट. कुठे घालतात तर ब्रेसलेट? हातामध्ये. आणि नेकलेस गळ्यामध्ये. नेक यानी हमारी गर्दन, तो नेक में पहनने वाला नेकलेस और हाथ में पहनने वाला हमारा ब्रेसलेट, है ना. याचे स्पेलिंग पण पाठ करायचे बरं, मग तुम्हाला वाचायला पण येईल. ठीक आहे, चला बघू तर आता काय बनवलं त्यांनी. बघूया. सुरभी has made dash dash groups of cells with dash dash number of cells in each group for her bracelet. बघा या ब्रेसलेटमध्ये मुलांनो, या ब्रेसलेटमध्ये बघा बरं, तिने किती शेल्स यूज केले. 1 2 3 4 5. ओके, एक ब्रेसलेटमध्ये 5. 1 2 3 4 5, मतलब प्रत्येक ब्रेसलेटमध्ये तिने 5 शेल्सचा वापर केलेला आहे, उपयोग केलेला आहे. चला बरं बघू मग आता. सुरभी हैज़ कलेक्टेड सम शेल्स. शी वॉन्ट्स टू हेल्प हर मदर मेकिंग इन ब्रेसलेट एंड नेकलेस. ओके, सुरभी हैज़ मेड डैश डैश ग्रुप्स. कितने ग्रुप बनाए रे? काउंट करो.
ये सारे ग्रुप यानी हर एक को, इसको क्या कहेंगे रे बच्चों हम, ये है हमारे ग्रुप, मतलब इसने इतने ग्रुप बनाए। देखो देखो उसने क्या किया, इतने ग्रुप बनाए, एक ग्रुप है, ये दो है ना, ऐसे काउंट करो टोटल कितने ग्रुप है, काउंट करके यहाँ लिखो, जो भी है आंसर लिखो यहाँ पर, मुझे पता नहीं, आपको काउंट करना। फिर ग्रुप्स ऑफ सेल्स डैश डैश नंबर ऑफ सेल्स इन ईच ग्रुप, हर एक ग्रुप में, ईच का मतलब ध्यान रखना हमेशा, ईच बोलो तो हर एक, मतलब प्रत्येक एका ग्रुपमध्ये तिने किती शेल वापरले ते इथं लिहायचे. कळलं का रे बाबा, सोपं आहे ना. बरं, हे झाले तिनं बनवले ब्रेसलेट. आता तिच्या मम्मीनं काय बनवलं बघूया. ठीक आहे, कळलं तुम्हाला, काही परेशानी आहे का. ओहो, तिच्या मम्मीनं पण ब्रेसलेट बनवले. आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, माझ्या छोट्या छोट्या मित्रांनो, हे बघा त्यांच्या मम्मीनं बनवले नेकलेस. तर तुम्ही काय करायचं, किती नेकलेस बनवले बरं, मोजा बरं किती आहे, मोजा हे सर्व मोजून काढा, किती झाले टोटल, किती बनवले. आणि एक नेकलेस बनवायला त्यांना किती शेलचा वापर केला ते तुम्ही बघा. हाऊ मेनी टोटल शेल्स शी यूज्ड मेकिंग bracelet is over. Now necklace, for one necklace how many shells she has used. Okay, let us see. देखते हैं उसने कितने नेकलेस बनाए और एक नेकलेस में कितने शेल्स उसने यूज़ की. तो एक नेकलेस में जितने किए उतने ही दूसरे नेकलेस में किए होंगे. तो है ना, कुछ कम ज़्यादा तो नहीं करेंगे, नहीं तो कोई लेगा ही नहीं वो नेकलेस. कोई बोलेगा इसमें ज़्यादा है, इसमें कम है, कम वाला तो कोई नहीं लेगा, ज़्यादा वाला ही लेगा. इसलिए क्या करते हैं वो, हर एक नेकलेस में सेम उतने ही शेल्स यूज़ करने पड़ते हैं. समझे क्या रे बाबा. वेरी गुड. देखते हैं अभी उसकी मदर. अरे ये क्या हो रहा है, अरे बाबा अरे क्या दीवाना, अरे बाबा अरे. आलं बघा बघू तरी. ओके, हर मदर, हर यानी मुलीला म्हणतात हर, है ना. मदर म्हणजे आई, तुम्हाला माहीतच आहे. मदर फादर तो हमें पता ही होता है. हर मतलब उसकी, है ना, लड़की है ना, इसलिए हम बोलेंगे हर मदर हैज़ मेड, उसकी मम्मी ने बनाए. डैश डैश ग्रुप, कितने ग्रुप बनाए, काउंट करो प्यारे बच्चों, कितने ग्रुप है ये, यहाँ लिखो. डैश डैश ग्रुप्स ऑफ शेल्स विथ डैश डैश नंबर ऑफ शेल्स इन ईच ग्रुप, है ना. ईच आया तो क्या मतलब होता है, हर एक ग्रुप में उसने कितने शेल्स यूज़ किए वो यहाँ लिखोगे. हो गया, आज का हमारा काम बहुत ज़्यादा हो गया. ये इतना काम करके मुझे भेज दो. टाटा, बाय बाय, सी यू लेटर. असे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही मला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता. ही आहे आपली केंद्रीय विद्यालयाची शाळा, जी ऑनलाईन चालते आणि तुमच्यासाठी आहे फक्त मराठीमध्ये, जेणेकरून तुम्हाला खूप मजा येऊ शकते. आपली मातृभाषा, आपली मराठी, आपली भाषा, मराठीचा आहे आम्हाला अभिमान आणि आहे तिचा आम्हाला स्वाभिमान. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.